मित्रांनो नमस्कार. तुम्हाला असं वाटेल की आम्ही एखाद्या लेफ्ट साईडला ठेवलेला युद्धजन्य देशामध्ये आहोत का काय, आणि त्यामुळे एवढा धुरळा तुम्हाला उडता दिसेल. पण मित्रांनो, हा सगळा जो धुरळा आहे तो आहे सिमेंटचा. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? हे उडतंय सिमेंट सगळं. हां, आणि हे सगळं सिमेंट उडण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला पोखरलेले डोंगर दिसत आहेत का? हां, हे बघा, हे सगळं रस्त्यावरती सिमेंट सांडलेलं आहे. हे ज्या खाणीमधून काढलं जातं त्या खाणीमधून हे सगळं असं रस्त्यावरती सांडत गेलेलं आहे. बघा, समोर तुम्हाला सगळं चित्र दिसेल. आणि लांब तुम्हाला तिकडे बघा RMC प्लॅन्ट दिसतोय का? या कंटेनर्सच्या मागे आहे. हे बघा, हा RMC प्लॅन्ट. असे इथं जागोजागी RMC प्लॅन्ट आहेत. आणि सगळा जो धूर आहे, धुळा आहे सिमेंटचा. हे बघा, हा RMC प्लॅन्ट. असं आपल्या पुण्यामध्ये सुद्धा अनेक RMC प्लॅन्ट आहेत की जिथून सगळा धूळ सिमेंट उडतं आणि ते माणसाला आरोग्यासाठी खूप घातक आहे. एखाद्या देशात युद्ध होऊन बॉम्ब पडला तर जिथं बॉम्ब पडेल तिथलेच लोक मरतील. जर एखाद्या ठिकाणी एखादा रोग पसरला तर जो संसर्गजन्य असेल तो संसर्गात येईल, त्यालाच होईल, बरोबर. परंतु हे धुळीचं मात्र असं नाही आहे मित्रांनो. धूळ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याने जायला खूप कमी वेळ लागतो आणि प्रत्येकाला दर सेकंदाला, दर मिनिटाला. हे बघा, अजून RMC प्लॅन्ट आहेत. इथे सगळे RMC प्लॅन्ट आहेत लाईन्स. सगळीकडे धुळा आणि धुळाचे. आणि समोर तुम्ही बघताल तर सगळं हेच आहे. आणि कुठे विमानतळाकडे जाताना. आणि गाडीमध्ये माझ्या ही मशीन ठेवलेली आहे मी. हां, ती तुम्हाला सिग्नल देताना दिसते बघा. बीप बीप जो आवाज येतोय ना, हे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, रेड. हे बघा, PM2 पॉईंट किती आहे, PM10 किती आहे, सगळं दाखवतंय. हे बघा, रेड एकदम. हे बघा, जाईल तिकडे सिमेंट सिमेंट सिमेंट. लोकांनी आता सिमेंट खायचं आहे. आता अन्नधान्याची सप्लाय बंद केलेली आहे सरकारने आणि फक्त सिमेंटच खायचं आहे. नाका तोंडातून सिमेंट. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेसपर्यंत सिमेंटच खा. म्हणजे भविष्यामध्ये मित्रांनो माणसं जिवंत तुम्हाला दिसणार नाहीत. त्याला कारण फक्त हेच असणार आहे, प्रगती प्रगती प्रगती. ही प्रगती कशाच्या थडग्यावर असणार आहे? जिवंत माणसांची थडगी करून, त्यांच्या कबरी बांधून, त्यांची स्मशानं तयार करून गावांची आणि शहराची, ही अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याकडे होत चाललेली आहे. हा सिग्नल सारखा बीप बीप वाजतोय. तो सिग्नल देतोय की आप मरने के कगार पे है, यू आर ऑन द वे टू डेथ, यू आर गोइंग टू डाय. आपण मरणार आहात. आपण कशामुळे मरणार आहात? तर ह्या सिमेंटमुळे, या धुळीमुळे मरणार आहात. लक्षात घ्या. ते इराण, अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध चाललंय ना, तिथे जो बॉम्ब टाकला जातो ना, तर त्यावेळी जो धुरळा उडतो तो तेवढ्या काही मिनिटापुरता, तासापुरता असतो. इतर तासाला नव्हे, सेकंदाला इथं बॉम्ब पडला जातोय. एवढी प्रचंड धूळ इकडे या शहरांमध्ये असते. आणि मी आज सांगतोय, कदाचित वर्षांनी, कदाचित 10 वर्षांनी लोकांना कळेल. त्यातले किती लोक जिवंत असतील ते संशोधनाचा भाग राहील. पण एका दूरदर्शी व्यक्तीनं, माणसानं नेहमी समाजाला आगाऊ म्हणजे ॲडव्हान्समध्ये सांगायचं असतं की बाबा हे प्रॉब्लेम आहे आणि याच्यापासून आपण वाचण्यासाठी काय करायला पाहिजे. सिमेंटच्या खाणी इकडे बघा, असे डोंगर पोखरून दिसतात का? पोखरलेले डोंगर तुम्हाला. असे डोंगर पोखरून हे सगळं दगड फोडतात, त्याचं सिमेंट करतात आणि त्या सिमेंटमधून बिल्डिंगी बांधतात. ज्या बिल्डिंगी बांधतायत त्या बिल्डिंगमध्ये राहायला माणसं तर शिल्लक राहिली पाहिजेत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. हे बघा, सातत्यानं बीप बीप वाजत आहे. PM2 पॉईंट बघा, PM10 बघा. जिकडे दिसेल तिकडे तुम्हाला इकडे सिमेंट सिमेंट, धूळ धूळ दिसेल. पुरे झाला विकास असं म्हणायची वेळ आहे. भीक नको पण कुत्रावर असं म्हणतात ना, तसं आता विकास नको पण सिमेंट आवरा असं म्हणायची वेळ आहे. सगळीकडे धूळ धूळ. तुम्हाला असं वाटेल की हे सकाळचं धुकं आहे का काय? नाही, हे धुकं नाही आहे, हे धूळ आहे, धूळ. आणि किती डोंगर पोखरलेत, किती माती उत्खनन झालेले,
हे सगळं तुम्हाला ह्या सगळ्या धुळीच्या प्रमाणाने दिसेलच. सगळे तुम्हाला इकडे मिक्सर, हायवा हे सगळं दिसणार. अटल सेतूकडे जातानीचं हे अट्टल पोल्युशन. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी जर एवढी प्रदूषित असेल तर बाकीच्या ठिकाणांची काय चर्चा करावी. सरकारचं पर्यावरण खातं, पर्यावरण धोरण आणि पर्यावरणावरच्या गप्पा याचं काय झालं. असा एअर पोल्युशन इंडिकेटर आपण घेऊन सगळीकडे फिरलं पाहिजे मित्रांनो. आणि ज्या ज्या ठिकाणी हा डेंजर दाखवेल, बीप बीप वाजेल ना, तिथं अजिबात काही खरेदी करायची नाही. घर असेल तर ते विकून टाका, भाड्याने द्या. बरं, जो भाड्याने राहिला जाईल ना त्यांनी सुद्धा परत तिथे तो इंडिकेटर लावा आणि त्यांनी सुद्धा तिकडे जाऊन राहायचं नाही. हे सिमेंट कशातून निघतं तुम्हाला दाखवतो. हे समोर दिसतंय का तुम्हाला? हे सगळे दगड दिसत आहेत, हे डोंगर बघा, हे सगळे पोखरलेले आहेत. हे अशा प्रकारे धरती मातेचं, या पृथ्वीचं पोट फाडून माणसाने जी प्रगती केलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भविष्यात माणसाला पोटात घालायला अन्न नसणार आहे. त्याला कारण ही सगळी प्रगती. हे बघा, हे सगळे खदानीच्या खदानी बघा, अहो रात्र हे काम चालू असते. घोडा पृथ्वी मातेचं पोट आणि खरं आपलं पोट, किती दिवस हे चालणार आहे याचे निकाल वाईट येतील मित्रांनो. याचे परिणाम भयंकर असणार आहेत. माणसाला आज कळत नाहीये, त्याचं गांभीर्य जाणवत नाहीये, परंतु याचे परिणाम भविष्यामध्ये खूप गंभीर असणार आहेत. बघा दोन्ही बाजूला हे डोंगर. असं संपूर्ण शहरामध्ये जिथे जिथे तुम्हाला विकास दिसेल, जिथे जिथे तुम्हाला प्रगती दिसेल, तिथे तिथे असं धरती मातेचं पोट फाडून हे अशा प्रकारे सिमेंट बाहेर काढलेले. आणि ते सिमेंट हेच आपल्या आरोग्यासाठी आता घातक आहे. म्हणजे सिमेंटचा भस्मासूर झालेला आहे. आणि आता म्हणायची वेळ आलेली आहे, बस झाली प्रगती, आता नको, आता आम्हाला तुमची प्रगती झाली, एवढं पुरेसं झालं.